नागपुर में 74 लाख की बड़ी ठगी का मामला सामने आया है। यशोधरा नगर थाना क्षेत्र में एक ऑटोमोटिव कंपनी के 2 वरिष्ठ अधिकारियों पर धोखाधड़ी का आरोप लगाया गया। शिकायतकर्ता राजेश मिश्रा के अनुसार आरोपी ने फर्जी बिल बनाकर ग्राहकों से पैसे लिए और रकम कंपनी के खाते में जमा करने के बजाय अपने निजी खाते में ट्रांसफर कर ली। इस घोटाले में कंपनी को करीब 74,70,000 रुपए का नुकसान हुआ है और पुलिस ने मामला दर्ज कर दोनों आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। साथ ही आगे की जाँच जारी है। यशोधरा पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चर प्रायव्हेट लिमिटेड या मारुती सुझुकीच्या शोरूम मध्ये जे मॅनेजर आहेत राजेश मृत्युंजय मिश्रा यांनी एक तक्रार केली होती की त्यांच्या इथे जे वाहनांचे स्पेअर पार्ट येतात त्यामध्ये गबन झालेला आहे। सदर तक्रारीची चौकशी करून प्राथमिकदृष्ट्या सदर तक्रारीमध्ये तथ्य आढळल्यामुळे सदर प्रकरणात यशोधरानगर पोलीस ठाणे येथे BNS कलम 318(4), 316(2), 338, 336(3), 340(1), 340(2), 325 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सदर प्रकरणात सदर ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चर मध्ये काम करत असलेले आरोपी सुशील रमेशराव भोले व चेतन दामोदर तरारे यांनी ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चर या मारुती कंपनीच्या शोरूम मध्ये जे स्पेअर पार्ट येत होते ते स्पेअर पार्ट कंपनीमध्ये शोरूम मध्ये येणाऱ्या ग्राहकांना विक्री करून त्या मोबदल्यात जी रक्कम कंपनीच्या अकाउंट मध्ये जमा करणे अपेक्षित होते ती रक्कम स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी स्वतःच्या अकाउंटला घेतली व त्या रकमेचा बचाव किंवा छुपाव करण्यासाठी बोगस बिले तयार करून कंपनीच्या अकाउंटिंग मध्ये सबमिट केली। सदर प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून यामध्ये प्राथमिकदृष्ट्या 74,70,984 रुपयाचा स्पेअर पार्टचे गबन करून आर्थिक फायदा मिळवला असल्याचे निष्पन्न झालेले आहे। सदर प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली असून मान्य न्यायालयाने आरोपींचा 30 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे।